काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाची जोरदार मागणी केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत होत असलेल्या घोळांवर त्यांनी सरकारला थेट जबाबदार ठरवलं। मुख्यमंत्री स्वतः प्रक्रिया संशयास्पद म्हणत असतील तर महाभियोग अनिवार्य आहे असा टोला त्यांनी लगावला। निवडणूक आयोग लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करत त्यांनी विशेष अधिवेशन बोलवून तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतोय, मला स्वतःला आश्चर्य झालेलं आहे। मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे, आर्टिकल 243 प्रमाणे मुख्य निवडणूक आयोगावर आपल्याला महाभियोग आणता येतं। आम्ही तुमच्या बरोबर आहे। या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय। अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या मागे तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकतं। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर महाभियोग आणून त्यांना याची उचल मागणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल। आपण हे महाभियोग केव्हा, आता हिवाळी अधिवेशनाची प्रक्रिया तेव्हाच हे करण्यात यावं अशी अपेक्षा। स्पेशल अधिवेशन बोलवावं, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी, मग केंद्रीय असेल की राज्य असेल, हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात, लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून जनतेमध्ये त्याची चीड निर्माण झालेली आहे। आणि म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवतोय आणि त्यांनी पण चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी महाभियोग आणावं। हो, जर सरकारनं महाभियोग आणला मुख्यमंत्र्यांना तर काँग्रेस म्हणून तुम्ही आम्ही सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट आहे। आम्ही म्हणून सांगितलं की त्यांनी आणावं, आमचा सपोर्ट आम्ही त्यांना जाहीर करतो। ही देखील ऐतिहासिक घटना असेल हो, या आधी असं महाराष्ट्रात कधी झालेलं नाही। बिलकुल, मला डाऊट आहे की राज्यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगार असेल आणि महागाईमुळे सर्वसामान्य लोक जे परेशान आहेत, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, या सरकारला हारण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि मुद्दामून निवडणूक आयोग ज्यांचा बावला आहे केंद्रीय सरकारचं, त्यांच्या माध्यमातून हे काय केलं आहे का असंही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। लोकवाहिनी न्यूज करिता अविनाश तोतळे, नागपूर।